आणि त्यानंतर एक अप्पर जॅकेट, त्याचबरोबर खास करून हॅलो सचिन हॅलो ढवळे हॅलो पब्लिकेशनचं हे हॅलो अतिशय सुंदर पुस्तक जे स्वतः आदरणीय सचिन ढवळे सरांनी लिहिलेलं आहे. आणि एक प्रहार प्रीमियर लीगची सॅग, सगळी बक्षिस या ठिकाणी मिळत आहेत. अनिकेत थोरात हॅलो जबरदस्त हॅलो इनिंग राहिली. हॅलो निश्चित टोटल फार मोठं नव्हतं, पण आज 9 चेंडूमध्ये 33 धावा या खास आहेत. काय सांगशील? आमच्या कॅप्टननी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मला असं वाटतं मी इथं तरी साध्य ठरतोय. आणि ही स्पर्धा आणि आदरणीय सचिन ढवळे सरांविषयी काय सांगणार? सचिन सर तसे आमच्यासाठी देव माणूस आहे. कारण की पुण्याच्या सिटी ठिकाणी आम्हाला एवढे मोठं चान्स भेटणं हे लय महत्त्वाचं आहे. कारण मी येतो जुन्नर तालुक्यात ना, तिकडच्या मुलांना इकडे खेळायला चान्स भेटत नाही. कारण इकडे सिटीचे प्लेयर एवढे मोठे आहेत. तर सचिन सरांमुळे मला बहुतेक इथं पण नाही बाहेर पण भरपूर ठिकाणी चान्स भेटतो. त्याच्यामुळे सचिन सरांचे आभार. आणि टुर्नामेंटचं सांगशान तर असे टुर्नामेंट सचिन सरांचा सोडून कोणी करू शकत नाही. धन्यवाद. एक जबरदस्त मॅच, बिगेस्ट रायव्हलरी होती इथे. जंजिरा हिटर्सनं सामना जिंकला आणि विजयी अभियान आपलं सुरू ठेवलेलं आहे. तर मॅन ऑफ द मॅच प्रसंगी इथेच थांबूयात. हॅलो मनापासून हॅलो धन्यवाद अवनकर हॅलो सरांचे देखील. आणि हॅलो लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, जिथे आपल्याशी जोडले जात आहेत मनीष पाटील सर. थँक्यू. हॅलो 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 दोन चौकार एक डबल 2 डॉट असं आपण पहिल्या षटकाचं अॅनलाइज पाहिलं. अमित पवारने कॅप्टन ही भूमिका अदा करताना पहिल्या क्रमांकावर येत असताना 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आता पाहूया आकाशची साथ त्यांना कशी मिळते. आकाश साळुंके पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्रायकर सेंटला पोहोचलेले आहेत. पहिलं षटक थोडंसं प्रतापगड वॉरियर्स संघाच्या पक्षात जाताना आपण पाहिलं. पण पाहूया आता अश्विन कुमकर जे कॅप्टन आहेत लोहगड सुपर जायंटचे. आता एका बाजूने एक कॅप्टन जर चांगला खेळतोय तर आता प्रतिस्पर्धी कॅप्टन सुद्धा कसा खेळ देतोय त्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. संजय भालेराव सर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर्स एंडला ज्यावेळेस सर पंचांची जोडी सातत्याने विविध स्पर्धांमध्ये आपण पाहतो. सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे ते निर्बंध आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. पाहूया त्या निर्बंधाचा फायदा फलंदाज उचलतात का. या अगोदर अमित पाटील पवार यांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 16 धावा बनवल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. अश्विन कुमकर बॉलिंग ट्रॅकवर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. शॉर्ट प्लेन बॉल होता, बॅटची लीडिंग एज, बॉल शॉट थर्डमॅनला. कॅप्टनचा विकेट कॅप्टनने मिळवलेला आहे आणि बंटी
सरांनी तो झेल टिपला आणि अश्विन कुमकरच्या खात्यामध्ये जाते विकेट. फलंदाज बाद होत आहेत. अमित पाटील पवार धक्का बसतोय पहिला विकेट डाऊन. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल शरीराची संपर्क होऊन थर्डमॅनला कलेक्ट केला आणि कुठलीच चूक बंटी यांनी केली नाहीये, कारण या विकेटचं महत्व त्यांना ठाऊक होतं आणि म्हणूनच त्या विकेटचं गांभीर्य लक्षात घेत असताना त्यांनी तन मन धन लावलं आणि त्या झेलसाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न केला. आणि आता अमित पवार पाटील यांना परतावं लागते आणि त्यांना रिप्लेस करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. हर्षद कन्हेरकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर. माफ करा सुमित मैदानाच्या आतमध्ये येतात. एक्स्ट्रा मेंबर हे संभ्रमात आलेले आहेत. फ्लडलाईटचं क्रिकेट आहे. फ्लडलाईटचं क्रिकेट मला असं वाटते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच खेळवलं जाते आणि त्याचं क्रेडिट जाते सन्माननीय सचिन ढवळे सरांना आणि कोर कमिटीला. सचिन ढवलेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन देण्याचं त्यांनी विडा उचललेला आहे. म्हणून 12वा पर्वात आपण आलोय आणि डे नाईट फॉर्मॅट आहे. 3 वेगवेगळ्या गटांमधलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा tenniscricket.in सुद्धा आम्हाला मिळतोय. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॉल जातोय गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. बॉल कव्हर केला जाईल तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. एका धावेची वाढ धावसंख्या प्रतापगड वॉरियर्सची 19 धावा 1 गडी बाद. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एकोणीस धावा 1 गडी बाद. स्ट्रायकर सेंडला आपण आकाश यांना पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे ऑन ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑनला. त्यांना बीट करत बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आकाश पहिल्याच बॉलवर खेचतायत षटकार. प्रहार प्रीमियर लीग सिक्सर. या दुधाळ प्रकाशामध्ये आयसाईट तुमची पक्की असायला हवी आणि त्याच स्ट्रॉंग आयसाईटने पहिल्याच बॉलवर जणू काही मैदानाच्या बाहेरून ते सेट होऊन आले आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी आपला प्रतिकार स्पष्ट केला आणि आक्रमकतेच्या आधारावर तो षटकार अश्विन कुमकर यांच्या विरोधात खेचला. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साईडला लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं. जरी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता तरी सुद्धा त्यांनी संकल्प उचलला होता की सुरुवात करेन तर षटकारानेच करेन आणि तीच सुरुवात फलंदाज देत आहेत आकाश साळुंके. ऑफस्टोनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 17.33च्या रन रेटनं हा खेळ चालू आहे. वेग भन्नाट प्रतापगड वॉरियर्सच्या फलंदाजांचा. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्याचमुळे आउटफील्ड फास्ट आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. प्रथम फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावा बनवण्याचा कल प्रतापगड वॉरियर्सच्या फलंदाजांचा दिसतोय आणि म्हणूनच आकाशने तो चंग बांधलेला आहे की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण जी सुरुवात कॅप्टनने दिली होती पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनवून त्या सुरुवातीला न्याय द्यायचा असेल तर या षटकात सुद्धा तसाच खेळ द्यावा लागेल. सन्माननीय सचिन ढवळे सर, सुदर्शन केदार तसेच प्रकाश मडके चर्चा करतायत. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये सर्व काही सुरळीत चाललंय का ऑन साईडला लपेटलाय बॉलला. बॉल जातोय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपण सचिन ढवळे सरांना पाहतोय. खरं तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना सर्वोत्तम द्यायचं तोच त्यांनी विडा मागच्या 12 पर्वांपासून उचललेला आहे. त्याचमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परिसरातून एकवटलेले आहेत या पुणे नगरीमध्ये त्यांना फ्लडलाईट क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळतोय आणि त्याचं क्रेडिट सन्माननीय सचिन ढवळे सरांना जातोय. सुदर्शन केदार यांची देखील कोर कमिटीमध्ये मोलाची भूमिका. प्रकाशजी मडके, शरदजी दौंड, कोमलजी दरुरे. दरम्यान बॉल अडवला जाईल सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत एक धाव वेगानं पूर्ण केलेली आहे. षटकं संपतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रतापगड वॉरियर्सची 37 धावा 1 गडी बाद. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 टीम प्रतापगड वॉरियर्स. चला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नकोय. वेळ कमी आहे आणि आजचे सामने आजच पूर्ण करायचे आहेत अशी सूचना आम्ही अगोदर दिलेली आहे. त्याचमुळे आपण जितका वेळ घ्याल तितका उशीर होईल. हा आपल्याला बोर्ड आय व्ह्यू पाहायला मिळतो tenniscricket.in च्या स्क्रीनवर. या मैदानाला वेगवेगळ्या
अँगलने सकाळपासून आपण पाहतोय, जणू काही आपण या मैदानात आहोत असाच आभास ऑनलाईन प्रेक्षकांना होत असेल आणि तेच खूप चांगलं तंत्र जोपासलेलं आहे tenniswicket.inच्या सर्व टेक्निकल टीमने. आमचे सर्व कॅमेरामॅन प्रेक्षकांना सर्व काही व्यवस्थित वेगवेगळ्या अँगलने दाखवतात क्रिकेटचा खेळ, त्याचमुळे ओळखला जातो. आजकाल 1-2 कॅमेरा अँगल्सने काही चालत नाही. वेगवेगळ्या कॅमेरा अँगल्सने आपण खेळाडूचे हावभाव सुद्धा टिपतो. फुल टॉस मिस करतोय. सोपी संधी होती फलंदाजाकडे, आकाशकडे. आकाशने फुल टॉस बॉल मिस केलेला आहे. निराशा त्यांच्या देहबोलीवर दिसून येते. सुरुवात या षटकाची सुद्धा मोठ्या फटक्याने होऊ शकली असती, पण विवेक नकाते या षटकात सुद्धा चुकले होते. पण डॉट बॉल सुदैवानं हानी झाली नाही. विवेक पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 16 धावा खर्च करताना पाहायला मिळाले, ज्यांनी पुन्हा एकदा ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली की या षटकामध्ये ती भरपाई करीन गोलंदाजी करताना. आणि त्यासाठी आता पाहूया, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल डॉट आलाय विवेक नकाते बॉलिंग ट्रॅकवर आकाशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा रिच मध्ये घेतला बॉल आणि आउट ऑफ रिच केलाय, थेट पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय आकाश साळुंके, षटकार. वेगळाच अंदाज पाहायला मिळतो आकाशचा. कारण आवश्यक आहे, जर आपला करता बाद झालाय अशा वेळेला जर तुम्हाला संधी मिळाली, तुम्हाला तो मौका मिळालाय, तुम्हाला त्या क्रमांकावर फलंदाजी मिळते, तर मग तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ द्यावा लागेल. आणि तोच खेळ आतापर्यंत आकाशच्या वतीनं पाहायला मिळतोय, ज्यांनी 6 चेंडूंमध्ये जवळपास 400च्या स्ट्राईक रेटने 23 धावा बनवलेल्या आहेत. आणि प्रतापगड वॉरियर्स या संघाची धावसंख्या पोहोचते आता 43 वर. 43 धावा, एक गडी बाद. नो डाऊट लोहगड सुपर जायंट्सकडे एक टॉप बॅटिंग लाईनअप आहे. पण पहिल्या डावामध्ये जर असं कुठेतरी कमजोर क्रिकेट झालं, तर मग दुसऱ्या डावामध्ये जास्त त्रास भोगावा लागेल. फुल टॉस दिशा द्यायची होती, बॉल जातो फाईन लेगला, सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे. लेग बायची एक सिंगल मिळते, एकादवीची वाढ होईल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 44 या आकड्यावर. 44 धावा, एक गडी बाद. 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जर याच वेगानं धावफलक पुढे गेला तर 3 आकडी धावफलक तुम्हाला पाहायला मिळू शकेल प्रतापगड वॉरियर्सचा. तसे प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आकाश साळुंकेचे तर दिसत आहेत. सुमितने या अगोदर एका चेंडूवर 1 धाव बनवली होती आणि नॉन स्ट्रायकर एंडला ते शो एन्जॉय करत होते आकाश साळुंकेचा. तर पाहूया आता ते पार्टिसिपेट करतायत का त्या शो मध्ये, धावांची मदत देत आहेत का आपल्या संघाला, ते पाहणं देखील तितकंच रंजक ठरेल. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला रायटी बॅटर्ससाठी. फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट कव्हर असं सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण. सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल पिच बॉल होता. वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईड बॉलची एक धाव ऍड होईल, धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दाखवलं जाते, कारण जेव्हा तुम्ही नाराज असा, तुमच्या वतीने ज्या गोष्टी घडत नसतात, अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण आठवला तर नक्कीच तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा मिळते. फुलटॉस बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नो बॉल आणि नो बॉलवर मिळतील या धावा. 6-7 धावांचा बोनस टीम प्रतापगड वॉरियर्सला. काहीच मनाप्रमाणे घडत नाहीये लोहगड सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं. विवेक नकाते, कारण मागच्या पर्वात सुद्धा मी विवेक नकातेची गोलंदाजी पाहिली. ती एक चांगली बॉलिंग लाईनअप खरं तर आहे या टीमकडे, आणि त्यातल्या त्यात विवेककडे तो अनुभव सुद्धा आहे चांगल्या गोलंदाजीचा. पण नेमकं या पर्वामध्ये काय घडलंय, सरावाचा अभाव दिसतोय. विवेक नकाते जशी गोलंदाजी हातात आहेत, कारण या अगोदर देखील फुललेनचे बॉल त्यांच्या वतीने हाताळले गेले होते. हा तर एक मोकळा मौका होता. नो बॉल आणि नो बॉलवर 7 धावा मिळाल्या, धावसंख्या पोहोचते 52 वर. 52 धावा, एक गडी बाद. फ्री हिट वर जास्त काही प्राप्त करता येत नाहीये. बॉल यष्ट्यांना फुंकर घालून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आतापर्यंत तिसऱ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड झालेले आहेत. धावसंख्या 50 ओलांडते. जसा मी उल्लेख केला की याच वेगानं जर गेले प्रतापगड वॉरियर्स तर 3 आकडी धावफलक ते सजवू शकतात, एक चांगलं टार्गेट सेट करू शकतात. पुढे सरकले पण स्वतःला ब्लॉक करून घेतलं. कधी कधी पदलाली त्याचा वापर सुद्धा धोक्याचा ठरू शकतो, आणि तेच कुठेतरी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. यावेळी जर जागेवरून खेळले असते तर कदाचित फायदा उचलू शकले असते फलंदाज सुमित हामरे, ज्यांनी 4 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. थांबून हा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनला बॉल जाईल मागे, वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चुकलं, आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. चूक झाली
तर भुर्दंड भोगावा लागेल. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. शार्प इनकटर होता गोलंदाज विवेकचा आणि त्या इनकटरला ओळखताना ऑन साईडला ड्राईव्ह करून फटका सजवला. खरं तर एका जावेची अपेक्षा फलंदाजांना होती, पण क्षेत्ररक्षण चुकलं आणि 1च्या बदल्यात 4 धावा मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना प्रतापगड वॉरियर्स संघाची धावसंख्या 56, एक गडी धाव 56 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम प्रतापगड वॉरियर्स. चला पुढचे 2 संघ सुद्धा टॉससाठी तयारीत राहायचं आहे. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचंय. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकच्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 4थ्या षटकासाठी पाहूया बॉलिंग ट्रॅकवर नेमका बॉलर कोण येतोय. अश्विन कुमकर यांनाच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. जी गरज आहे, महत्वाकांक्षी आहेत अश्विन कुमकर आणि पाहूया ती महत्वाकांक्षा या षटकामध्ये पूर्ण करतायत का. जी गरज आहे खरं तर संघाची लोहगड सुपर जायंटची. शॉर्ट प्लेन बॉल होता, स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होते, त्याच गोष्टीचा फायदा उचलताना बॉलला खेळलं, बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण होते आता कंप्लीट. तोपर्यंत 2 धावांचा कॉल सुद्धा पूर्ण केला जातोय. संयमाचा खेळ आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट तुमच्याकडे असायलाच हवं. प्रत्येक वेळी आक्रमकताच तुम्हाला फायदा मिळवून देत नाही. कधी कधी तुम्हाला स्वतःच्या आक्रमकतेवर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागते आणि तेच करताना आपण पाहतोय आकाश साळुंके यांना आतापर्यंत त्यांनी 8 चेंडूंमध्ये 25 धावांचं योगदान दिलं फलंदाजी करताना. धावसंख्या 58, एक गडी बाद. फोर्स केल्या बॉलला, खेळायचं होतं ऑनसाईडला, बॉल पोहोचते लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकते. सातत्यानं लोहगड सुपर जायंटच्या क्षेत्ररक्षकांच्या वतीने चुका होत आहेत. फायदा होतोय प्रतापगड वॉरियर्सचा. 4 धावांचा चौकार. जर पहिल्या षटकामध्ये तुमच्यावर दडपण येतं, त्यानंतर मग ते दडपण अजून जास्त वाढत जातं. म्हणूनच त्या गोष्टींचा विचार न करता, मागे काय घडलंय त्या गोष्टींचा विचार न करता, पुढे काय करायचं आहे तो मानस तुम्हाला मनात ठेवावा लागतो आणि त्याच गोष्टीचा विसर पडलेला आहे. खरं तर प्रताप लोहगड सुपर जायंट्स या संघाला अजूनही परत येण्याचा मोका त्यांना आहे, नो डाऊट. आज आपण संध्याकाळी सत्रात पाहिलं तर 85 धावांचा पाठलाग सुद्धा जवळपास पूर्ण झाला होता. त्याचमुळे अजूनही धावांना रोख लावण्यासाठी ते प्रयत्न करावेच लागतील. बॅटची इनसाइड एज दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली, एका धावेची वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड. म्हणूनच मागच्या सामन्यांमध्ये जे काही घडलेलं आहे त्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला अजून जास्त परिपक्व बनवतो की तुम्हाला नेमकं या सामन्यात काय करायचंय. कारण एका प्रश्नाचं एकच उत्तर नसतं, आपण वेगवेगळी उत्तरं शोधू शकतो. तो संदर्भ तुम्ही नक्कीच शोधायचा असतो आणि त्याचमुळे या कठीण प्रसंगातून परत येण्यासाठी आता प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी वेगवेगळे प्लॅन्स तुमच्याकडे असायला हवेत. जर प्लॅन ए तुमचा वर्कआउट होत नाहीये तर. कारण 2च गोलंदाजांना आतापर्यंत वापरलंय, पण क्षेत्ररक्षणाच्या चुका लक्षात घेतल्या तर आतापर्यंत प्रतापगड वॉरियर्सने त्या चुकांचा फायदा उचलताना चांगलाच धावफलक सजवलेला आहे. 4थ्या षटकात ते 3 बॉल्स डिलिव्हर झालेत. या षटकात आतापर्यंत अश्विनने 7 धावा खर्च केलेत. 4था बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते रायटी बॅटर्ससाठी सुमित भामरे. ही 7 आकाशला खूप चांगली मिळाले. कारण जेव्हा पवार पाटील बाद झाले असं वाटलं होतं की दडपण संघावरचं वाढेल, पण एका बाजूने आकाश साळुंके तर ठोकून फलंदाजी करतात आणि त्याला संयमाची साथ सुमित भामरेची मिळते. एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आपण प्रतापगड वॉरियर संघाकडून होताना पाहतोय. म्हणूनच महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला तरी देखील त्याची भरपाई करणारा फलंदाज तुमच्या संघामध्ये असायला हवा आणि तोच फलंदाज आपण आकाश साळुंके पाहतो, ज्यांचा 300 स्ट्राईक रेट आहे. 30 धावा त्यांच्या वतीने बनवल्या गेलेत. खडेकडे ऑन दी टोज हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळायला हवं होतं, ड्रिल करून ते दाखवत आहेत. बघा खूप चांगलं पद्धतीने आंतरराष्ट्रीय टेलिकास्ट तुम्हाला tenniscricket.in वर पाहायला मिळते. जशी ती एक कॅमेरा कार मैदानावर फिरते तसाच तुम्हाला फील येतोय आणि तेच नवीन तंत्र आता जोपासलेलं आहे. पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, चूक
चुकांवर चुका होत आहेत. एकदा झाली मान्य होतो, दुसरी झाली मान्य करू. पण आता सातत्याने जर चुका झाल्या तर मग ते मान्य करता येणार नाही. तो एक गुन्हा ठरू शकतोय. बॉल जातोय सीमारेषा पार, कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकाराची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या 67, एक गडी बाद. 67 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे डझनभर चुका झाल्या असतील या डावामध्ये लोहगड सुपर जायंट्स या संघातल्या क्षेत्ररक्षकांकडून, आणि त्या चुकांचा भुर्दंड गोलंदाजांना बसतोय. अश्विन कुमकर आतापर्यंत त्यांनी 32 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यांनी कॅप्टनचा मिळवला होता. बॅक टू द बॉलर, फोर्स केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑफला पोहोचतील 2. तोपर्यंत चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर सुद्धा तर 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटका समाप्तीनंतर प्रतापगड वॉरियर्स संघाची धावसंख्या 71 झाले. चेक 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 71 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 टीम प्रतापगड वॉरियर्स. चला जास्त ओव्हर ब्रेक घेऊ नका प्लीज. सातत्याने आम्ही त्या सूचना देतोय की आपल्याला आजचं वेळापत्रक आजच पूर्ण करायचं आहे. जर ड्रिंक्स ब्रेक या षटका अगोदर झाला होता तर पुन्हा एकदा ती गरज भासायला हवी का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. क्रिकेटचं आधुनिकीकरण होते, पण तुमचा स्टॅमिना देखील तुम्हाला राखायचा आहे. 6 षटकं म्हणजे 30 मिनिटांसाठी तुम्हाला तो स्टॅमिना राखावाच लागेल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फलंदाजी करता, तुम्ही सातत्याने धावता, अशा वेळेला तुम्हाला तहान लागते, मान्य आम्ही करतो. पण जर तुम्ही फिल्डिंग साईड आहात आणि अशा वेळेला तुम्हाला पाण्याची गरज सातत्याने लागत असेल, तर ती गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. पुन्हा एकदा tenniscricket.in च्या वतीनं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थेट प्रक्षेपण आपण ऑन स्क्रीन पाहतोय. नाविन्य आहे tenniscricket.in कडे. सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये आपण ते पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाची बाब, आयोजकांना काय हवंय, प्रेक्षकांना काय पाहायचंय, त्यांची जाणीव आहे tenniscricket.in च्या सर्व टेक्निकल टीमला. 4 षटकं संपले, धावसंख्या 71, गडी बाद 1, प्रतापगड वॉरियर्स. आता 5व्या षटकासाठी पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येते. संकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण सज्ज होताना पाहतोय. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आकाश 30 वर पोहोचलेत. अर्धशतक आपण पाहणार आहोत का या स्पर्धेतलं, हे देखील वेध लागलेले आहेत. एका बाजूनं जसा खेळ आकाशचा आहे, कारण ते फटके कनेक्ट करत आहे, हे महत्वाचं आहे. काही चेंडू त्यांच्या आवाक्यात नव्हते, ते देखील त्यांनी व्यवस्थित कनेक्ट केलेले आहेत. त्याचमुळे त्यांचा इंटेंट क्लिअर आहे की मला जास्तीत जास्त वेगानं पुढे जायचंय, मला मागे वळून पाहायचं नाहीये. तोच इंटेंट त्यांचा जसे ते मैदानाच्या आतमध्ये आले तसा दिसतोय. आणि पाहूया, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. संकेत पाटील चला. आकाशात चिक चिक 77 धावा, एक गडी बाद. बघा, काही फटके बनत नाही, काही फटके बनवावे लागतात. आणि ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला ताकदीने खेळतात. सर्वात महत्वाची बाब USB आहे. आकाशकडे त्यांची ताकद आणि त्यांचं टायमिंग जे जुळतंय आणि संघाचा फायदा होतोय. आणि त्याचमुळे अपेक्षा होते की या षटकात इकॉनॉमिकल राहतील गोलंदाज संकेत पाटील. पण पहिल्याच बॉलवर 6 धावा खेचलेल्या आहेत आकाशने, आणि आकाशचा वैयक्तिक स्कोर झालाय 36. आणि प्रतापगड वॉरियर्स संघ पोहोचलाय 77 वर. 77 धावा, एक गडी बाद. बघा, सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते, आणि ती सुरुवात सोपी पवार पाटील यांनी केली होती. त्यांना साथ हवी होती इतर त्यांच्या फलंदाजांची, आणि ती साथ आकाश साळुंकेने खूप चांगली निभावलेली आहे आणि चांगला स्ट्राईक रेटने निभावलेली आहे. कुठल्याच गोलंदाजांना त्यांनी सोडलं नाही. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात त्यांनी त्यांचे तगडे प्रयत्न दाखवले, आणि म्हणूनच सातत्याने षटकार सुद्धा त्यांच्या वतीने पाहायला मिळतात, चौकार सुद्धा पाहायला मिळतात. बघा, उद्योगरत्न रतनजी टाटा कक्ष जो आहे त्याच्या डावीकडे जर बॉल जातोय, कोणीच बॉल घ्यायला जाऊ नका. आणि मुख्यत्वे जे खेळाडू मैदानाच्या आत आहे, क्षेत्ररक्षण करतायत, त्यांनी मैदानाच्या बाहेर जाऊ नका. फुल टॉस बॉल ऑस्टमच्या बाहेरचा फॉलो केलं होतं फलंदाजाने, आणि तीच बाब पंचांनी ध्यानात घेतली. बघा, नियम वेगवेगळे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये,
आणि त्या नियमांची माहिती ॲज अ प्लेअर तुमच्याकडे असायलाच हवी. जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा ॲडव्हान्टेज बॉलरला मिळतं आणि त्याच गोष्टीचा आढावा पंचांनी घेतला. दरम्यान फुलटॉस बॉल होता, कनेक्ट करू शकले नाहीये. डॉट बॉल येतोय, धावसंख्या थांबली आहे 77 वर 77 धावा, 1 गडी बाद. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. संकेत पाटील वापसी करण्याच्या इराद्यात दिसत आहेत. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाही आहे, बॉल जाईल मागे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल गॅदर करताना पुन्हा एकदा चुकले. सातत्यानं चुका होत आहेत आणि त्याचमुळे आजची संध्याकाळ थोडी टेन्शन देणारी आहे लोहगड सुपर जायंट्स टीमला. धावसंख्या 78 वर पोहोचले. जास्त काही नुकसान तर झालं नाही त्या मिसफिल्डवर. सुमितकडे स्ट्राईक आहे. 19 धावांवर सुमित पोहोचलेले आहेत. दोघांचा वैयक्तिक स्कोर डबल डिजिटचा आहे. चांगली पार्टनरशिप या दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते. जवळपास 60 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांची या दुसऱ्या विकेटसाठी. डॉट बॉल आलाय. जसा मी उल्लेख केला 60 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांची दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते आणि ही एक महत्वाची बाब आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्या ठिकाणी 6 षटक आपण खेळतोय अशा वेळेला तुम्ही जर 12च्याहून जास्त रन रेटने खेळताय तर तुमचा स्ट्राईक रेट देखील तितकाच चांगला असायला हवा आणि तो स्ट्राईक रेट दोघांनी मेंटेन केलाय. दरम्यान आता संकेत पाटीलची इकॉनॉमी, जो उल्लेख मी करत होतो की मागच्या 2 गोलंदाजांना ते जमलं नाही, ते संकेत पाटीलला जमतंय का? पहिल्या चेंडूवर जरी षटकार आलाय पण पुढच्या 4 चेंडूंवर त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली. यालाच म्हणतात पुनरागमन, ते सुद्धा दणक्यात. संकेत पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फोल ठरतोय. अंडोराम थ्रो होता बॉलर्स एंडला, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटका समाप्तीनंतर प्रतापगड वॉरियर्स संघाची धावसंख्या 16च्या गतीनं 80 धावा, 1 गडी बाद. 80 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नका प्लीज, लगेच बॉलर पाठवून द्यायचं प्लीज. अश्विनजी कुमकर, चला आपल्याकडे वेळ कमी आहे. चला 2 कॅप्टन्स रेडी राहायचं आहे. एका बाजूला असेल देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळा. चला आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील प्रवीण गायकवाड सर. दोन्ही कॅप्टन्स आत्ताच पोहोचायचं आहे जेणेकरून त्यांना देखील चर्चा करण्यासाठी थोडा वेळ मिळेल. जी चर्चा खूप महत्त्वाची आहे. कॅप्टनला बोलकं असायला हवं आणि म्हणूनच तो वेळ त्यांना मिळायला हवा. दोन्ही कॅप्टन्स टॉसबॉक्सच्या बाजूला पोहोचायचं आहे. दरम्यान शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय लोहगड सुपर जायंट्स या संघाकडून सागर कांगरळकर म्हणजेच बंटी सर. तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतं ज्यांनी तो झेल टिपला होता कॅप्टनचा. बंटी धीम्या गतीचा बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडा दूर, अंतर कमी पडलं, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण आता चूक झाले का पाहूया. आपण येतोय वॉर रूम मध्ये, चेक करणार आहोत नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज सेफ आहे की नाही. थोडीशी चूक तर झाली, कॉलिंग मध्ये मिस्टेक झाली होती आणि पाहूया ती मिस्टेक नुकसान देऊन जाईल का. नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज सेफ आहे की नाही त्याची चाचपणी आपण करतोय tenniscricket.in वॉर रूम मध्ये. लेट शेक क्लोज आहे आणि पाहूया आता पंचांचा निर्णय नेमका येतोय काय. शेवटच्या षटकाची सुरुवात पाहूया. लोहगड सुपर जायंट संघाच्या बाजूने जाते की प्रतापगड वॉरियर्सच्या बाजूने जाते. संपर्क आधी कोणाचा झालाय त्याची चाचपणी चालू आहे. बॉलरच्या शरीराची की चेंडूची, ते कनेक्शन अगोदर कोणाचं झालंय स्टंपला त्याची चाचपणी चालू आहे. कारण तर बॅटर तर झोनमध्ये नाहीये, फ्रेममध्ये नाहीये आणि म्हणूनच पाहूया या ठिकाणी फलंदाज सेफ आहे की फलंदाज आउट आहे. OUT संपर्क बॉलचा सर्वप्रथम झाला स्टंपशी, त्याचमुळे फलंदाजाला परतावं लागते. 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. म्हणजेच ज्यांच्याकडून अर्धशतकाची अपेक्षा होती ते आता बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सौरभ पोहोचतायत. सौरभ मैदानाच्या आतमध्ये येतील. सुमित यांच्या 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ज्यातून नाबाद आहेत. आकाशने 38 धावा बनवले आणि ते धावचीच्या सुरुवात बाद झाले. सागर बंटी यांच्या खात्यात तर ते विकेट जात नाहीये, पण ही पार्टनरशिप डोकेदुखी देत होती. त्या डोकेदुखीला बाजूला सरण्यासाठी विकेटचा शोध घेणं आवश्यक होतं आणि तो विकेटचा शोध तर पूर्ण झालेला आहे. पण पाहूया अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता शेवटच्या 5 बॉल्सवर आपलं सर्वस्व पणाला लावून फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आहेत सौरभ घोडके. स्ट्रायकर एंडला आपण सुमित भामरे यांना पाहतोय. सौरभ घोडके नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत.
अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. सागर बंटी पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात ओव्हर विकेट. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. धीम्या गतीच्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि स्क्वेअर लेगला झेल देऊन सुमितचा खेळ संपला. धक्का बसतोय तिसरा प्रतापगड वॉरियर्सला 81 3 गडी बाद. वैभव एक षटक पुरेसं असतं पुनरागमन करण्यासाठी जे षटक 5वं होतं आणि 5व्या षटकानंतर आता 6व्या षटकात सुद्धा लोहगड सुपर जायंट संघ वापसी करतोय. मौका प्रत्येकाला मिळतो. संधी मिळाली तर मग 100% एफर्ट्स लावायचे असतात आणि तेच एफर्ट्स आता दिसत आहेत लोहगड सुपर जायंटचे. क्षेत्ररक्षणाच्या चुका खूप झाल्या, पुरेशा होत्या. त्याचमुळे आता चुका होणार नाही त्याची काळजी क्षेत्ररक्षक घेत आहेत. त्याचमुळे आता तो झेल टिपला होता जो व्यवस्थित टिपला, व्यवस्थित हँड आय कॉर्डिनेशन आणि शरीराचं संतुलन पुन्हा एकदा. आता सुपरमॅन मैदानाच्या आतमध्ये आलेत. अश्विन कुमकर यांनी उजवीकडे सूर घेताना तो झेल टिपलाय आणि आल्या पावली पहिल्याच बॉलवर वैभवचा खेळ संपलाय. धक्क्यांवर धक्के बसतायत प्रतापगड वॉरियर्सला 81 4 गडी बाद. पुन्हा एकदा आपण पाहतो खूप जास्त दूरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर ठाऊक होतं अश्विन यांना की आपल्याला वेगानं चपळता दाखवावी लागेल. ती चपळता दाखवत असताना त्यांनी उजवीकडे सूर घेतला आणि कुठली चूक न करता झेल पूर्ण केला. आणि त्याचमुळे आता पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले या षटकाचे लोहगड सुपर जायंट संघाच्या बाजूने गेलेले आहेत, पण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच tenniscricket.in वर आपण टाइमलाईन पाहणार आहोत 5व्या आणि 6व्या षटकाची. नेमकं घडलंय काय, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये तर धावांचा पाऊस पडला होता, पण 5व्या षटकामध्ये आणि 6व्या षटकामध्ये विकेटचा शोध पूर्ण होतोय. बॉल हवेत आहे. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. बॉल खाली जज घेतोय पण हॅट्रिक मिस केलेली आहे. गोलंदाज सागर यांची हॅट्रिक पूर्ण होता होता राहिली. बॉल खूप वेळ हवेत होता पण क्षेत्ररक्षकापासून दूर होता तोपर्यंत पूर्ण केलेत एकंदरीत या 2 धावा. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 84 आकड्यावर. 84 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. सागर ओव्हर द विकेट. हार्ड लेंथला बॉल पिच केलाय पण लाईन ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर हा बॉल होता आणि त्याचमुळे फक्त ब्लाइंड बॅट स्विंग आपण पाहिली फलंदाज सौरभची. अजय आवळे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळेल प्रतापगड वॉरियर्सला. धावसंख्या 85 झाली. 85 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. सौरभ ऑन स्ट्राईक. पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू हाताळला होता सागर यांनी. विकेट किपर अश्विन यांनी पोझिशन घेतली. बॉल कलेक्ट केला. स्ट्रायकर सेंडला थ्रो केला. तोपर्यंत बाईची एक सिंगल मिळाली. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 86 आकड्यावर. 86 धावा 4 गडी बाद. या षटकात आतापर्यंत फक्त 6 धावा मिळालेल्या आहेत प्रतापगड वॉरियर्सला. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 89. लेट्स सी या शेवटच्या बॉलवर नेमकं काय लिहिलंय. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ आहे. जजमेंट आहे. झेल कंप्लीट केला जातोय. शेवटच्या बॉलवर बंटी यांना विकेट मिळतोय. बंटी यांनी या षटकात 3 विकेट्स मिळवत असताना 5 धावा खर्च केल्या. पहिला डाव संपला. धावसंख्या 86. 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 87 धावा. 36 चेंडू. 36 चेंडू 87 धावांची गरज आहे टीम लोहगड सुपर जायंट्सला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील पुढील प्रक्रिया सांभाळण्यासाठी प्रवीण गायकवाड सर. तर धन्यवाद मनीष सर. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेली सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025 आणि एक महत्त्वपूर्ण सामना यानंतर तुम्ही पाहणार आहात. देवगिरी ब्लास्टर आणि रायरेश्वर मावळाच हे 2 संघ एकमेकांच्या समोर भिडणार आहेत आणि या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आपले सन्माननीय मान्यवर आपल्या फाउंडेशनचे मेंबर सन्माननीय सचिन बांडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न करायची आहे. दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूला रायरेश्वर मावळाच तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो आहे देवगिरी ब्लास्टर. नक्कीच आपले कॅमेरामॅन आपल्यापर्यंत पोहोचतायत.
अतिशय रोमहर्षक लढती या ठिकाणी या रंगताना आपण पाहतोय. तर बेस्ट वर्सेस बेस्ट देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध रायरेश्वर मावळाच या दोन टीमच्या दरम्यान आता आपल्याला लढत पाहायला मिळेल. आणि या सन्माननीय सचिन बांडे साहेब या ठिकाणी या या लढतीचा टॉस संपन्न करतायत. कॉल असेल देवगिरी ब्लास्टर टीमचा. नाणेफेक संपन्न होते. या ठिकाणी देवगिरी ब्लास्टर्स या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग फर्स्ट करणार. शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. 6 षटकांची मॅच आहे. काय प्रयत्न असेल? समोरच्या संघाला किती धावांवरती रोखून ठेवायचं? आता रात्रीची मॅच आहे त्यामुळं आमचा प्रयत्न असेल की एकदम कमीत कमी धावेत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांवरती रोखायचे. तर कोणकोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती विश्वास आहे ते कमीत कमी धावांवरती रोखून ठेवू शकतात? ॲक्च्युली आमचे सगळेच गोलंदाज चांगले आहेत तरी पण आमचा जर सागर यादव जर म्हणलं तर एक डिफरन्शियल पिक आहे तो आमचा एक चांगला हुकमेकर बनू शकतो मॅचमध्ये. प्रहार प्रीमियर लीग सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्याबद्दल काय सांगा? तर सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढा भारी प्लॅटफॉर्म त्यांनी स्टुडंटसाठी सेट करून दिला आहे. त्यांच्याबद्दल काय बोला म्हणजे एवढं बोलून झालं आहे की त्यांच्यामुळे आम्ही इथं खेळतोय. आज जे काय भेटतंय ते त्यांच्यामुळे भेटतंय. नाही तेवढा ग्रास विकेटला आम्हाला शक्य नव्हतं मॅच खेळायला कधी. जे काय मिळतं त्यांच्यामुळे आम्हाला. तर चला फलंदाजांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसरे कर्णधार आपल्या समवेत आहेत रायरेश्वर मावळाच. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच करणार होतो आम्ही. आता फलंदाजी करायची आहे. 6 षटकात किती स्कोर सेट करणार? एक 80+चं टार्गेट ठेवेल आम्ही त्यांना. असा एक फलंदाज सांगा ज्याच्यावरती विश्वास आहे, तो खेळू शकतो, धावा बनवू शकतो. हॅलो हॅलो असे आहेत फलंदाज भरपूरच चला आहेत. लवकर फलंदाज. त्यातल्या त्यामध्ये विजय सर आणि सचिन सर हे दोन्ही आहेत. शेवटचा एक प्रश्न. प्रहार प्रीमियर लीग तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे? अद्भुत सोहळा क्रिकेटचा. तर धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेक झाली आहे आणि या नाणेफेक देवगिरी ब्लास्टर टीमनं जिंकली आहे. सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. मैदानाच्या आतमध्ये जशी मॅच चालू होईल, दुसरा डाव चालू होईल, आपल्या बरोबर जोडले जातील आमचे मार्गदर्शक. अलंकारिक शब्दांचा खजिना आदरणीय नरेश ढोमे सर, यास स्वागत आहे. थँक्यू सर. फलंदाज जरा ताबडतोब चला. आम्ही सकाळपासून आपल्या सगळ्या संघांना सूचना देतोय की जास्त उशीर करू नका. तुम्हाला बॅटिंगला यायचं असेल ना, फिल्डिंग टीमनं लगेच आल्यानंतर दोन्ही सलामीवीर पहिले मैदानामध्ये पाठवा आणि त्याच्यानंतर बाकीचं डिस्कस होऊ द्या. काही प्लॅन्स वगैरे सांगायचे असतील तर षटक संपल्याबरोबर मैदानामध्ये पाठवा कोणाला तरी, पण मॅच लवकर लवकर सुरू ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही, आमचं म्हणणं काहीच नाही, तुम्ही प्रत्येक ओव्हरला आतमध्ये या, पण षटक संपलं ना, षटक संपल्याबरोबर पळत पळत या, पाणी द्या आणि दुसरं षटक सुरू व्हायच्या अगोदर परत बाहेर जा. म्हणजे विदिन अ मिनिट, 1 मिनिटाच्या आत तुम्हाला जर पाणी पोहोचवता येत असेल तर पोहोचवा, अन्यथा कोणाला पाणी देऊ नका. जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत, सचिन ढवळेज पब्लिकेशन, सचिन ढवळेज बुक स्टॉल, सचिन ढवळेज फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीगच्या आजच्या 12व्या हंगामातील पहिल्या रात्रीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काय सुंदर स्पर्धा आहे. सगळीकडे आपण पाहतोय नेत्र दीपक रोषणाई बघायला मिळते. स्वच्छ असा प्रकाश मैदानामध्ये आहे, दुधाळ फेसाळ प्रकाश मैदानामध्ये आहे आणि आजच्या रजनीमध्ये आपण याच लाईट्स मध्ये, विद्युत प्रकाश झोतामध्ये आपण सामन्याचा आस्वाद घेणार आहोत. दुसरा डाव सामन्याचा सुरू होईल. लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स या दोन संघामध्ये मॅच मैदानामध्ये होणार आहे. लोहगड आणि प्रतापगड यामध्ये होणार आहे सामना. विजयासाठी मोठं आव्हान, 87 धावांची आवश्यकता आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. फॅब्युलस स्टार्ट अश्विन कुमकर. षटकारानं सुरुवात होणार आहे या डावाची. आकाशामधून विहंग करत असताना चेंडू आपल्या स्क्रीनवरती आहे. 6 धावा. काय सुरुवात आहे, दिमागदार सुरुवात. अश्विन कुमकर कोणतीही परिस्थिती हाताळणारा कारागीर. याबरोबरच मोठा फटका खेळायचा होता अश्विन कुमकरला. विशेषतः मागचा सीझन होता, सीझन 11वा अश्विन कुमकर साठी खास होता.
11व्या सीझन मध्ये आपण पाहिलं अश्विन कुमकरनं फलंदाजीमध्ये सर्वाधिक 263 धावा बनवल्या होत्या आणि पुन्हा गोलंदाजीमध्ये सर्वाधिक 13 विकेट्स काढल्या होत्या. गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट्स होत्या अश्विन कुमकरच्या, सर्वाधिक धावा होत्या अश्विन कुमकरच्या. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा आपल्या स्क्रीनवरती अतिशय सुंदर अशी आरास या प्रतिमेसाठी आपण बघतोय. आदरणीय सचिन ढवळे सर, सुदर्शन केदार सर, कोमल दरुरिया सर आणि प्रकाश मडके सर, त्याचबरोबर इतर सगळ्या मॅनेजमेंट टीमच्या संकल्पनेतून ही प्रतिमा तिथे साकारलेली आहे. दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू तर उजव्याच्या बराचसा बाहेर आपण पाहिले. अप्पर कट उंच हवेमध्ये चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता. 4 धावा प्राप्त झालेल्या आहे. 7 धावा धाव फलकावरती पहिल्या षटक. विवेक नखाते आणि अश्विन कुमकर ही जोडी मैदानामध्ये आहे. या विवेक नखातेचा अत्यंत देखणा फटका लॉफ करतोय चेंडूला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हुक केला आणि मिळत आहे तिथे 4 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार. पहिलं षटक सुरू आहे. 15 धावा फलकावरती आहेत. सांगोला सोलापूर जिल्ह्यातला खेळाडू, आपण सांगोला तालुक्यातला खेळाडू आहे विवेक नखाते. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांच्या होम टाउन सांगोलामध्ये स्पर्धा बघितली, स्पर्धा कव्हर केली. तर तिथे विवेक नखातेनं 75 धावा ठोकल्या होत्या. आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिला होता. लागोपाठचे 5 षटकार एकाच डावामध्ये विवेक नखातेने खेळले होते. आज विवेक नखाते इथे त्याच खेळीची पुनरावृत्ती करेल का? आखूड टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. दुसरी धाव घ्यायची आहे आणि वेगात या 2 धावा विवेक नखातेच्या खात्यावरती येतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 17 धावा. सचिन सरांना आपण बघतोय, यानंतर त्यांना देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायचंय. पहिल्या सामन्यामध्ये निसटता पराभव आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवनेरी रॉयल संघ इथे झेप घेण्यासाठी सज्ज आहे. हेच ते व्यक्तिमत्व आहे ज्यांनी सलग 12व्या पर्वामध्ये प्रहार प्रीमियर लीगची उभारणी केलेली आहे. सचिन ढवळे सरांकडे 2 गोष्टी तुम्हाला दिसतील, संवेदनशीलता आणि दातृत्व. वाह वाह, सुंदर फटका, काय देखना फटका आहे विवेक नखातेच्या बॅटमधून. तिसरा चौकार या षटकातला. षटकाची सांगता चौकारानं पहिल्या षटकामध्ये 21 धावांची नोंद फलकावर. या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे की आता आपण बघतोय लोहगड सुपर जायंट्स आणि प्रतापगड वॉरियर्स या 2 संघामध्ये सामना. हा सामना 9वा सामना आजच्या दिवसभरातला. तर 10वा सामना देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज यानंतर होणार आहे. त्याचा टॉस देखील झालेला आहे. रायगड स्टार्स आणि शिवनेरी रॉयल्स मध्ये देखील लढत होणार आहे 11व्या सामन्यामध्ये. आणि 12वा सामना रत्नदुर्ग हिटर्स पुरंदर किंग्स, हा सामना देखील आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण कव्हर करणार आहोत. मात्र शेवटचे 3 सामने म्हणजे 13वा सामना विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स, हा सामना आज होणार नाही, रात्रीच्या सत्रामध्ये होणार नाही. तो सामना उद्या सकाळी 7:30 वाजता होणार आहे. विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स हा सामना उद्या सकाळी 7:30 वाजता होणार आहे, नोंद घ्या. त्यानंतर 8:40 बरोबर सामना सुरू होणार आहे. पन्हाळा रायडर्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स आणि 9:30 अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध रायगड स्टार्स हा सामना होणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या स्केड्यूलनुसार तिथून पुढचे सामने होणार आहेत. तरी आजचा 12वा सामना होणार आहे. 13वा 14वा 15वा सामना उद्या सकाळी होणार आहेत. 13वा सामना उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता सुरू होणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्या. मॅच ऑफिशियल्स त्यांनी सुद्धा बरोबर 7:30 वाजता इथे हजर राहा. अंपायरिंग ऑफिशियल्स लीडर अक्षय निर्मल सर, आपण आपल्या टीमसह 7:30 वाजता रिपोर्टिंग 7 वाजता आहे. 7:30 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची आहे. कॉमेंट्री टीम उद्या सकाळच्या सत्रामध्ये जे कॉमेंटेटर्स आहेत ते सुद्धा उद्या हजर राहतील. स्कोरर्स
लाईव्ह टेक्निशियन्स, कॅमेरामन्स, ऑपरेटर्स सगळे उद्या 7:30 वाजता हजर राहतील. तर जाऊया मैदानामध्ये. उंच फटका, टोले जंग, षटकार, अश्विन कुमकर ऑन फायर. तर धावफलकावरती 27 धावा आहेत. लोहगड सुपर जायंट्स, अश्विन कुमकर आणि विवेक नखाते या दोघांना आपण बघतोय सलामी देताना. 5 चेंडूमध्ये 13 अश्विन कुमकर आहे, तर 4 चेंडूमध्ये 14 विवेक नखाते. दोघेही प्रचंड आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच आक्रमकतेने या सामन्याला या ठिकाणी अंजाम देत असताना उंच उंच टोलेजंग फटकेबाजी बघायला मिळाली. हा षटकार आपण बघितला स्क्रीनवर आत्ताच, जो अश्विन कुमकरनं खेळला होता. तर बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती अश्विन कुमकर असेल. गेल्या वर्षीचा सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज, सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाज आपण मैदानामध्ये बघतोय, अश्विन कुमकर. सीझन 11चे विजेते आहेत लोहगड सुपर जायंट्स. 11वा हंगाम त्यांनी जिंकला होता आणि फायनल मध्ये 11व्या हंगामामध्ये आपण सर्वांनी बघितलेल्या मॅचेस विजयदुर्ग लायन्सचा पराभव करत लोहगड सुपर जायंट्सनं 11व्या सीझन मध्ये विजेतेपद संपादन केलं होतं. आणि त्याच संघाला आपण इथे पुन्हा एकदा खेळताना बघतोय. इथे 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष उजव्याच्या बाहेर चेंडू होता अश्विन कुमकरचा. थोडंसं अपील झालं तिथे, मात्र पंचांवरती त्याचा कुठलाही परिणाम नाही. स्क्रीनवरती आपण बघतोय उजव्याच्या बाहेर चेंडू होता, टप्पा पडला, अजून बाहेर निघाला आणि अपील करताना गोलंदाज सुमित भरमारला आपण बघतोय. अश्विन कुमकर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा सुमितचा सामना करायला सज्ज आहे. 3 चेंडू या षटकामध्ये निर्धाव आलेले आहेत. एक षटकार जरूर आलाय, 7 धावा या षटकामध्ये, मात्र 3 डॉट बॉल आहे अश्विन कुमकर कडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा चेंडू आहे. लेग कटर बॉल खेळणं निश्चित कठीण आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा होता, मात्र शरीरापासून लांब राहतोय चेंडू. पोझिशन कुठे असली पाहिजे, तुम्हाला अक्रॉस द बॅट खेळायचं असेल तर चेंडूच्या लाईन मध्ये पाहिजे तुम्ही, तेव्हा तो फटका तुम्ही खेळू शकता. अन्यथा तुम्हाला इनसाइड आउट किंवा आपण व्ही मध्ये म्हणतो असे फटके या चेंडूंवरती खेळता येणं अपेक्षित आहे. 28 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा इथे धावा नाहीयेत. ओहो, विवेक नखाते डेंजर एंड कडे आणि धावांची रास टाकणारा फलंदाज इथे बाद. पहिला धक्का, 28 धावा लोहगड सुपर जायंट्स. दुसऱ्या षटकामध्ये अटकेची कड होती बॅटची, त्यानंतर पॅड वरती आदळला चेंडू, मांडीवरती आदळला. यष्टीरक्षकानं चेंडू घेतला आणि काय सुंदर फेक आहे. थेट गोलंदाज सुमितकडे. इथे फ्रेम मध्ये सुद्धा नाही, मागे परतण्याची संधी सुद्धा विवेक नखातेला नव्हती. चांगला फलंदाज इथे स्वस्तात बाद होतोय. 14 धावा 4 चेंडू मध्ये विवेक नखातेच्या राहिल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लोहगड सुपर जायंट्स 14 धावांची सरासरी राखलेली आहे, तर अजूनही 14 धावांची सरासरी पुढे आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. ऑनलाईन बॅचेस आहेत, रेकॉर्डेड बॅचेस आहेत, त्याचबरोबर अत्यंत स्वस्त दरामध्ये विद्यार्थ्यांना या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. बेसिक आणि सराव प्रश्न किंवा काही असे क्वेश्चन्स असतात जे हमखास परीक्षेला येऊ शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सचिन ढवळे सरांनी वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल केलेल्या आहेत. विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 अत्यंत अवघड विषय असतात आणि ते कसे सोडवायचे, सोप्या पद्धती काय आहेत, या सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असतं नेहमीच. गेले अनेक वर्ष खरं तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून
जबरदस्त फलंदाजी अश्विन कुमकर यांच्याकडून 11 चेंडूमध्ये 25 धावा. मागच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. आणि निश्चित आपली स्पर्धा प्रसिद्ध क्रीडा पत्रकार कौस्तुभ साठे सर बघतायत आणि त्यांनी स्पर्धा बघितल्यानंतर आवर्जून फोन केला की खूप सुंदर स्पर्धा इथे सुरू आहे सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवरती. आणि ते उद्या त्यांना वेळ मिळाला तसं उद्या ग्राउंडवरती उपस्थित राहणार आहेत. अनेक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण क्रीडाविषयक स्तंभ ज्यांचे बघितले आणि विशेषतः क्रिक कथा हा जो दिवाळी अंक क्रिकेटवरचा दरवर्षी येतो तर त्या अंकाचे संपादक आहेत कौस्तुभ चाटे सर. आणि उद्या दिवसभराच्या सत्रामध्ये ते आपल्या स्पर्धेला नक्की भेट देणार आहेत. आणि जरूर मला वाटते पुढच्या क्रिक कथामध्ये आपल्याला प्रहार प्रीमियर लीग सुद्धा दिसणार यात शंका नाहीये. आता त्यांचाच फोन चालू होता. खूप चांगली स्पर्धा कव्हर करतायत म्हणून त्यांनी खूप कौतुक केलं. तर जाऊया मैदानामध्ये जिथे 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अश्विन कुमकर आणि मनोज या दोघांना आपण बघतोय. क्रिक कथाचा जो अंक येतो विशेषतः दरवर्षी आपण द्वारकानाथ संजगिरी सरांचे लेख तिथे बघितलेले आहेत किंवा मागच्या वर्षी यावर्षी चैतन्य संत जे आता IPL ला कॉमेंट्री करतात त्यांचा एक समालोचनाविषयी लेख होता. काल परवाच IPL चे दुसरे कॉमेंटेटर निलेश नातू सरांविषयी देखील त्यांनी त्यांच्या पॉडकास्टवरून त्यांचा इंटरव्ह्यू प्रसारित केलेला आहे. तर अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून खेळाविषयी सतत कार्य बघणं असलेले व्यक्तिमत्व आहेत कौस्तुभ चाटे सर. उद्या ते मैदानामध्ये येत आहेत. तर जाऊया मैदानामध्ये. एक सुंदर असा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळणार आहेत. धावा 1 आणि धावफलकावरती धावा आहेत 50. लोहगड सुपर जायंट्स या महिन्यातली 20 एप्रिल तारीख सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा. सेव्ह द डेट 20 एप्रिल. आणि ती कशासाठी सेव्ह करायची हे मी तुम्हाला उद्या सांगेल. अश्विन कुमकर आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये आहेत. एक चांगला फटका इथे येतोय कव्हर्सला. 4 धावा जरूर माफ करा क्षेत्ररक्षक समोर आहे अडवणार आहे चेंडू. चांगल्या फटक्यावरती देखील धाव एकच येते. यावरून लक्षात येईल आपल्याला की प्रतापगड वॉरियर सुद्धा या सामन्यामध्ये विजयासाठी तेवढेच प्रयत्न करतायत तेवढेच मेहनत घेत आहेत. 51 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. या अगोदरचं षटक थोडस निश्चित प्रकारे अवघड होतं अश्विन कुमकरसाठी. मात्र या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी राहिली. पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक बघायचे कोण येणार आहे. 4 दिशांमधून 4 जण मात्र एकही चेंडू खाली पोहोचू शकत नाहीये. इथे धावा मिळतील 2 अश्विन कुमकरला धावफलकावरती 53 धावा. आपण सिंहगड विभागातील प्रथितयश क्रिकेट खेळाडू उद्योजक सन्मान्य रोहनदादा करंजकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. थोडेसे रिलॅक्स दिसतायत आता. आत्ताच काश्मीरची टूर करून आलेले आहेत. आम्ही तुमचे फोटोग्राफ्स एन्जॉय करत होतो परंतु तुम्ही गेला तुमचे फोटो शेअर केलेत. आम्हाला घरच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला कधी घेऊन जाणार. तर 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाह कडक कडक सुपर कडक काय शॉट आहे. मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला हा चेंडू. अश्विन कुमकरचा दिमागदार षटकार. 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये लोहगड सुपर जायंट्स विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना अश्विन कुमकर. एकदा अश्विन कुमकरने ठरवलं ना की मग अश्विन कुमकर सगळं काय असतो त्या मॅच मध्ये. अशा अनेक इनिंग्स आम्ही बघितलेल्या आहेत अश्विन कुमकरच्या अनेक सत्रांमध्ये. 11व्या सीझनचा सर्वोत्कृष्ट खेळाडू होता स्पर्धेतला अश्विन कुमकर. तर त्याचबरोबर अनेक सीझन मध्ये देखील अश्विन कुमकरची अत्यंत प्रभावी कामगिरी राहिलेली आहे. सीझन 8 मध्ये देखील आपण बघितलं होतं अश्विन कुमकरला. सीझन 9, सीझन 10, सीझन 11 आणि 12व्या पर्वामध्ये देखील तोच जोश आणि तोच जल्लोष. इथे सुंदर सुंदर लाजवाब लॉंग ऑफच्या डोक्यावरून यावेळेस पुन्हा एकदा मॅक्झिमम षटकार. 65 वरती पोहोचतायत लोहगड सुपर जायंट्स. कमालीचा फलंदाज आहे अश्विन कुमकर.
एक ही चांद काफी होता है रोशनी के लिए, हजारों तारों से कुछ नहीं होता. अश्विन कुमकर असा एक चांद आहे, तो जर चमकला तर तिथे लोहगड सुपर जायंटचा विजय निश्चित असतो. पुन्हा एकदा हा शॉट आपण पाहतोय स्क्रीनवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. परत एकदा अश्विन कुमकर 2 षटकार इथे येत आहेत. 65 वरती टीम. फसलेला फटका आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड. अशा चेंडू अशा ठिकाणी पडतो की जिथे निर्मनुष्य जागा आहे. बऱ्याच वेळा कॅच उडालेत हवेमध्ये, मात्र अश्विन कुमकरला जीवदान म्हणता येणार नाही. तो नशिबवान ठरलेला आहे की जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे चेंडू पडलेला आहे. 67 वरती 1. लोहगड सुपर जायंट. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16.75च्या सरासरीने धावा बनलेल्या आहेत आणि विजयासाठी आता मात्र 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा, 10 धावांची सरासरी. 43 वरती नाबाद अश्विन कुमकर. काय खेळी आहे, काय फलंदाजी आहे. आज डोळे दिपवणारी रोषणाई. प्रहार प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन होतंय आणि पहिल्याच रात्रीमध्ये अश्विन कुमकरचा अत्यंत झंझावाती खेळ. हे लक्षात घ्या तुम्ही की अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतो की अत्यंत सुंदर प्रकाश योजना असते, पण तरी देखील रात्रीच्या सत्रामध्ये धावा तेवढ्या संख्येने येत नाही. आपली पहिलीच रात्र आहे आणि पहिल्याच रजनीमध्ये आपण बघतोय की पहिल्या डावामध्ये 86 धावा 6 षटकामध्ये उभ्या राहिल्यात आणि त्याचा पाठलाग करताना 4 षटकामध्ये 67 आहे. मॅच कुठे जाते बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे येणार आहे. एका धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 68 धावा. विजय हळूहळू जवळ करतायत फलंदाज. मनोजने देखील तितकीच प्रभावी कामगिरी केलेली. 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवरती नाबाद आहे सुमित भरमार. गोलंदाजी मार्क वरती. सुमित भामरे गोलंदाजीसाठी इथे चांगला चेंडू येईल. 68 वरती धावा स्थिर आहे. 69 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अश्विन कुमकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. उसळलेल्या समुद्राप्रमाणे आपण फलंदाजी बघतोय अश्विन कुमकरची. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे चेंडू. वाईडची घोषणा इथे येते अजय आवळे सरांकडून. खूपच लांब टाकला होता, कक्षाच्या बाहेर चेंडू होता. खर तर सुमित भामरेनं मागच्या षटकामध्ये देखील प्रभावित केलं होतं अश्विन कुमकरला. बरेचसे चेंडू डॉट आले होते तिकडून आणि आता परत एकदा एक वाईड येतोय. फुल टॉस चेंडू. नो नो नो. इथे ही गोलंदाजी अश्विन कुमकरच्या समोर नाही चालणार आहे. 6 धावा इथे मिळतील. अश्विन कुमकरचा शानदार षटकार आणि स्कोअर विजयाच्या दिशेने अग्रेसर. अश्विन कुमकर. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं विवेक नखातेला अत्यंत सुंदर सुरुवात दिली होती विवेक नखातेनं. मात्र त्याचा स्वतःचाच एक रॉंग कॉल होता, त्याचाच तो बळी ठरला. परंतु त्यानंतर कुठलीही पडझड नाही. सगळी जबाबदारी स्वीकारली अश्विन कुमकरनं आणि तो मॅच घेऊन जातो विजयाच्या दिशेनं. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे चांगला चेंडू आहे. इथे चांगला चेंडू आहे. या चेंडूंनी सातत्यानं परेशान केलेलं आहे अश्विन कुमकरला. मागच्याही षटकामध्ये आपण पाहिलं होतं, याही षटकामध्ये पुन्हा एकदा तेच बघतोय. आता पाहायचे कोणता पवित्र असेल अश्विन कुमकरचा. हो हो हो. पुन्हा चांगला चेंडू आहे. पुन्हा चांगला चेंडू आहे. इथे निर्धाव ठरेल दुसरा लागोपाठचा. पुन्हा एकदा या चेंडूचा रिप्ले बघायला आवडेल आपल्याला. कुठे टाकला चेंडू, कसा फिरवलाय. खर तर मला वाटतंय खंडाळा घाटापेक्षाही वळणदार चेंडू आहे. एकदा खंडाळा घाटाची वळणं तुम्हाला आता सरळ दिसतील, एवढे वळवले चेंडू या मैदानामध्ये. सुमित भामरे. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न जरूर. इथे कनेक्शन मिळालंय. यस, हा पवित्र योग्य ठरू शकतो. आणि अर्धशतक 50 धावा अश्विन कुमकरच्या पूर्ण होत्या. संघ नायक कॅप्टन लीड्स फ्रॉम फ्रंट. 21 चेंडू मध्ये अर्धशतक. पहिलं अर्धशतक आहे सीझन 12 मध्ये. तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे आदरणीय सचिन ढवळे सरांकडून या अर्धशतकासाठी. प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सुद्धा 500 रुपये आहे.
आणि त्याचबरोबर अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं बक्षीस सचिन ढवळे सरांकडून इथे दिलं जाणार आहे या स्पर्धेतल्या प्रत्येक अर्धशतकासाठी. अर्धशतक नाबाद 50. आपण बघू शकतोय तर विजयासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. तर 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. आम्ही सातत्यानं सूचना करतोय की पाणी पुरवायचं असेल तर जरूर पुरवा, परंतु षटक संपल्याबरोबर लगेच 12th मॅन आतमध्ये गेला पाहिजे, तेवढी काळजी घ्या. स्क्रीनवरती आपण बघतोय आदरणीय सचिन ढवळे सर, रोहनदादा करंजकर, समित जोशी सर, ॲडव्होकेट अजय धाकतोडे सर, अवंतकर सर या ठिकाणी स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सरांबरोबर रोहनदादा करंजकर आणि चर्चा सुरू आहे. हे क्रिकेटचे प्रतिष्ठित खेळाडू आणि सिंहगड रोड प्रीमियर लीगचे आयोजक या मैदानामध्ये सातत्याने आपण ही स्पर्धा देखील बघितलेली आहे. पहिल्यांदा विजन ग्राउंड वरती काही पर्व संपन्न झाली. कोरोना काळामध्ये ती स्पर्धा सुरू झाली, मात्र होऊ शकली नव्हती. तर सिंहगड रोड प्रीमियर लीग स्पर्धा त्यानंतर सातत्यानं प्रत्येक सीझन मध्ये आपण आयोजित झालेले बघितलेले आहेत. आणि त्या स्पर्धेचे आयोजक आपल्या समवेत आहेत रोहनदादा करंजकर. आदरणीय सचिन ढवळे सरांबरोबर त्यांची सल्ला मसलत सुरू आहे. अनेक असे पाहुणे आपल्याला या मंचावरती लाभलेले असतात. यथोचित असा गौरव सन्मान पाहुण्यांचा या मंचावरती होतो. खेळाडूंचं देखील कोड कौतुक भरपूर होतं सचिन सरांच्या माध्यमातून. तर शेवटचं षटक डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईट आहे. एक अतिरिक्त धाव, 8 अजून धावा हव्यात विजयासाठी. 79 धावा. गोलंदाज भगवान मढवी गोलंदाज आहे. खर तर सचिन ढवळे सरांच्या मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात. यस, कडक शॉट, अत्यंत सुंदर, गॅप मोठा आहे आणि तिथे मिळतील 4 धावा. पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. आदरणीय सचिन सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. आता हा रिप्ले बघावा लागेल आपल्याला. टप्पा कुठे पडलेला, फ्लॅट षटकार होता, ताकद लावली होती, फोर्स जनरेट केला होता बॅकफुट वरून आणि एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. इथे पाहायचा आहे कुठे पडलेला आहे. यस, रेफरल, यस, थ्रो बॉल साठी रेफरल आहे. यस, थ्रो बॉल चेक करायचा आहे. गोलंदाजाने चेंडू जर फेकलेला असेल तर तो पंच ठरवणार आहेत. अक्षय निर्मल सर ॲज अ थर्ड अंपायर इथे काम करतायत. आपण बघतो की 180 डिग्री मध्ये हात तुमचा असला पाहिजे. अर्थात 15 डिग्री मध्ये तुम्हाला हात वाकवण्याची संधी, म्हणजे तो 165चा अँगल असेल तरी चालतो. मात्र आपला हातच तेवढा बेंट असतोच मुळी. आणि इथे तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. अगदी क्लिअर आहे. तुमच्या कोपरामध्ये जर झटका असेल तर लगेच कळतं पंचांना. तिथे कुठलाही कंपास किंवा अगदी कुठली मापनाची पट्टी लावण्याची आवश्यकता नाहीये. आणि पंच निव्वळ डोळ्यांनी सांगू शकतात की हा चेंडू थ्रो आहे की नाही. विशेषतः मैदानावरच्या पंचांची कामगिरी देखील तुम्ही बघा की त्यांना जाणवलं, शंका आली की हा गोलंदाज थोडासा संशयास्पद आहे. लगेच तिसऱ्या पंचांकडे पाठवलंय, नो बॉल. तर चौकार येतोय या चेंडूवरती. 84 धावा. यस, कडक शॉट. आणि याच बरोबर 6व्या षटकामध्ये लोहगड सुपर जायंट्सनं हा 86 धावांचा पर्वत भेदलेला आहे. मोठा विजय लोहगड सुपर जायंट्स कडून. अश्विन कुमकरच्या नाबाद 50, मनोजच्या नाबाद 18, 8 चेंडूंमध्ये. आणि विजयाचं लक्ष्य मात्र 5.1 षटकामध्येच भेदलंय लोहगड सुपर जायंट्सनं. कमालीची फलंदाजी राहिली. गोलंदाजीमध्ये देखील त्याने भरपूर धावा खर्च केल्या, मात्र फलंदाजीमध्ये कमालीची फलंदाजी करत हा सामन्यावरती विजयावरती शिक्कामोर्तब केलंय लोहगड सुपर जायंट्सनं.
आपण बघतोय प्रतापगड वॉरियर्सनं आकाश साळुंखे 38 धावांचं योगदान दिलं, मात्र 14 चेंडूमध्ये घणाघाती फलंदाजी होती. सुमित भांबरेनं 12 चेंडूमध्ये 21 धावा, अमित पवारनं 7 चेंडूमध्ये 16 धावा, चांगलं योगदान राहिलं. सागर पंटीच्या 5 धावांमध्ये 3 विकेट, कमालीचा गोलंदाज. अश्विन कुमकरनं 36 धावात 1 बळी